ओके, आता आपण जे सेशन घेतलं त्याच्यामध्ये काय कंप्लीट केलं बेटा? फक्त आपण फॉर्म्युला. आपल्याला थोडं आपण काय करूया, प्रॅक्टिस सेट कडे वळूया. तर सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी प्रॅक्टिस सेटची सुरुवात करायची आहे. ठीक आहे बेटा, पहा प्रॅक्टिस सेट 7.1 मधला पहिला गणित पहा जरा. मी थोडं एक्सप्लेनेशन कडे जास्ती भर देईल बरं का बेटा या चॅप्टरमध्ये. पहा, फाइंड द टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर इफ द रेडियस ऑफ बेस. सिलेंडर आहे काय बेटा? सिलेंडर आहे का नाही? सिलेंडर आहे काय बेटा? सिलेंडर. सिलेंडरचा बेस किती आहे सांगा बरं का? रेडियस आहे 5. रेडियस किती आहे? 5. हाईट किती आहे सांगा? 40. हाईट किती आहे? 40. तर आपल्याला या टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडरचा फॉर्म्युला चेक करा काय होता? 2 पाय r इन ब्रॅकेट r प्लस. आता हे काय झालं सांगा बरं का? हाईट. हे काय झालं? रेडियस. हाईट मिळालं, रेडियस मिळालं. पायची व्हॅल्यू किती असते? 3.14 किंवा 22 भागिले 7. 2 गुणिले 3.14 गुणिले 5 गुणिले हे काय? 45. आता एवढ्याचा 5 1 5 5 दुनी 10. 10 गुणिले 3.14 काय? 33.4 गुणिले 45. आन्सर जर काढलं तर काय यायला? 25 सांगा. 1413 सेंटीमीटर स्क्वेअर. 1413 सेंटीमीटर. काय महत्वाचं आहे याच्यामध्ये सांगा बरं का? फॉर्म्युला. काय महत्वाचं आहे? फॉर्म्युला आपल्याला महत्वाचा आहे. डायग्राम कोणती आहे आपल्याला लगेच लक्षात आली पाहिजे. सिलेंडर बनल्यानंतर कोणतं काढा म्हणले, टोटल सरफेस एरिया काढा म्हणले, स्लॅट हाईट काढा म्हणले, काय काढा म्हणले ते पहिल्यांदा आपण त्या डायग्राम मध्ये पाहिलं पाहिजे. ओके, पुन्हा पहा 9वा गणित. टफीज हे असतात बघा, पोलोच्या गोळ्या, दुसऱ्या छोट्या छोट्या गोळ्यामध्ये असतात काय का नाही रे? असे काय अशा प्रकारच्या गोळ्याचा बॉक्स असतो बरोबर. आणि याच्यामध्ये अशा गोळ्या ठेवलेल्या आहे. काय आहे का रे? आता आकार कोणता आहे? सिलेंडर. हे काय झाली? हाईट. हा काय झाला? रेडियस. हे झाली हाईट आणि हा काय झाला? रेडियस. गोळ्याची रेडियस किती आहे? 7 सेंटीमीटर. किती बेटा? 7 आणि 7 14. रेडियस किती? 7 सेंटीमीटर. जाड किती? गोळ्या 5 सेंटीमीटर जाड आहे. किती जाड आहे? 5. किती ते? 5 5 5. हे किती रे? हाऊ मेनी सच टॅब्लेट्स आर रॅप्ड इन द रॅपर? मग किती गोळ्या त्या रॅपर मध्ये भरलेल्या असतील? ठीक आहे बेटा, पहा आता डायमीटर किती होतं सांगा बरं का? रेडियस होतं 7. डायमीटर काय असतं? दुप्पट. दुप्पट म्हणजे किती? रॅपर कॅरी बॅग बरोबर आहे. रेडियस 7 म्हणणार किती? 14 आहे. डायमीटर किती? 14. रेडियस अर्धा असतो. हाईट किती आहे? 10 आहे. 10 सेंटीमीटर म्हणजे किती? 100 mm. कारण 1 सेंटीमीटर बरोबर किती असते? 10 mm. म्हणजे 100 बरोबर काय आलं सांगा बरं का? सॉरी 10 बरोबर काय आलं? 100 mm. सिलेंडर टॅबलेट आहे. हाईट किती आहे? 5 mm आहे. रेडियस किती आहे? 7 आहे. हाईट किती आहे? 5. रेडियस किती आहे? 7. 7 आणि 7 14. एन म्हणजे काय? नंबर ऑफ टॅबलेट्स कॅन बी रॅप्ड इन द गिवन रॅपर. म्हणजे किती आपल्याला त्या ठिकाणी मध्ये हे करता येतात. नंबर ऑफ काय? टॅबलेट कॅन बी रॅप्ड इन द गिवन रॅपर. आणि हे काय? व्हॉल्यूम ऑफ टॅबलेट. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय? लेंथ ब्रेथ किंवा ह्याचा सॉरी गोळीचा वेगळा आहे. अशा ना गोळी तुमची बरोबर आहे का बेटा? अशा प्रकारे ह्याचा काय? पाय आर स्क्वेअर. पाय आर स्क्वेअर एच आहे. आणि इकडे व्हॉल्यूम ऑफ रॅपर काय? सेम आहे, पाय आर स्क्वेअर एच. पण हा मोठा रेडियस आणि हा कसा आहे? छोटा रेडियस. पाय पाय राहते का? जाते गेला. एन इंटू पायला पाय. आर किती आहे? 7 7. हाईट किती आहे? 5. पायला पाय 7 7 100. हे पाय गेला, हा पाय गेला, 7 गेला 7 गेला 7 गेला 7 गेला.
हे किती आलं बेटा 20. किती आलं 20. मग ह्या ठिकाणी n किती आलं सांग. सो 20 टॅब्लेट्स कॅन बी पॅक्ड इन द गिवन रॅपर. किती टॅब्लेट गुंडाळता येतात. किती. एकदा बघून घ्या फक्त बघा. सोपं गणित आहे, खूप सोपं आहे, एकदा बघा फक्त. ओके. पुढे पहा. सम प्लास्टिक बॉल्स ऑफ रेडियस 1 सेंटीमीटर. प्लास्टिक बॉल म्हणजे काय बेटा स्फिअर. काय ना तर स्फिअरचे फॉर्म्युला डोक्यात ठेवायचे. कट 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 कट. ओके. सम प्लास्टिक बॉल्स ऑफ रेडियस 1 सेंटीमीटर वेर मेल्टेड अँड कास्ट इनटू ट्यूब. किती 1 सेंटीमीटरचे प्लास्टिक बॉल आहे, त्याला वितळण्यात आलं आणि कशामध्ये भरण्यात आलं. ट्यूब मध्ये. ट्यूब मध्ये कशामध्ये. ट्यूब म्हणजे काय असते अशा प्रकारची ट्यूब असते. हे ट्यूब म्हणजे काय सिलेंडर. ट्यूब म्हणजे काय यस. द थिकनेस अँड लेंथ अँड आउटर रेडियस ऑफ ट्यूब. थिकनेस किती आहे जाड किती आहे 2 सेंटीमीटर. लांबी किती आहे 90 सेंटीमीटर. आहे का नाही रे. आणि आउटर रेडियस जो बाहेरचा जो रेडियस आहे त्याचा बाहेरचा तो बाहेरचा रेडियस किती आहे बेटा 30 सेंटीमीटर. किती आहे बेटा 30 सेंटीमीटर. हाऊ मेनी बॉल्स वेर मेल्टेड टू मेक द ट्यूब. ट्यूब बनवण्यासाठी तुम्हाला किती बॉलला वितळवावं लागेल आणि त्या बॉलचा रेडियस किती दिलेला आहे बेटा 1 सेंटीमीटर. पहिल्यांदा बघा आउटर रेडियस किती होता 30. जाडी किती होती 2. हाईट किती होती 90. इनर रेडियस काय करावं लागेल जाडीतून काय करावं लागेल मायनस करावं लागेल. म्हणजे कितीतून किती मायनस केलो मोठा रेडियस मधून छोटा रेडियस मायनस केलो. 30 मधून 2 गेलं तर किती उरले सांगा बरं का 28. म्हणजे या ठिकाणी 28 सेंटीमीटर हे काय आहे रेडियस आहे. काय आहे रेडियस आहे. व्हॉल्यूम ऑफ सिलेंड्रिकल पाईप. व्हॉल्यूम ऑफ सिलेंड्रिकल पाईप इज इक्वल टू काय नंबर ऑफ स्फेरिकल बॉल्स रिक्वायर्ड. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा सर्वांनी बरं का. व्हॉल्यूम ऑफ सिलेंड्रिकल पाईप बरोबर काय नंबर ऑफ बॉल्स जे काही लागतील कशाला ते ट्यूब भरण्यासाठी गुणिले व्हॉल्यूम ऑफ स्फेरिकल बॉल. बरोबर आहे ना रे. बॉल किती लागणार आहे ते गुणिले तसा आपल्याला एरिया तर माहित पाहिजे का बेटा. येस. व्हॉट इज द एरिया ऑफ व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ स्फेरिकल बॉल 4/3 पाय आर क्यूब. पाय पाय राहते का गेलं रे बेटा गेलं. गेलं का नाही गेलं. आता या ठिकाणी मला सगळा खालचा भागाचा इकडे काय होतो गुणाकार. हे तर आपल्याला करता येतं. त्याच्यामध्ये काय येते a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर 30 मायनस 28 आणि दुसऱ्या कंसात काय येते 30 प्लस 28 म्हणजेच काय येते 2 गुणिले 58 बरोबर काय येते बेटा 116. किती बेटा 116. तर हे आपल्याला करता येतं. पायचं तर काय प्रश्न त्या ठिकाणी नाही. इकडला पाईपला पाय काय झाला गेला निघून. बरोबर आहे का नाही रे. मग ज्यावेळेस आपण याला पूर्णपणे सॉल्व्ह करू एक्सप्लेन करू केल्याच्या नंतर तुमचा आन्सर काय ते सांगा बरं का बेटा. किती यायला पाहिजे 7830. किती यायला पाहिजे किती यायला पाहिजे. म्हणजे आपल्याला ते ट्यूब जर भरायचं असेल किती आहे ट्यूबचं 2 सेंटीमीटर 90 आणि जे काही 28 रेडियस 28 आहे कारण मध्ये ऑलरेडी होतं ना 2चं थिकनेस आणि लांबी किती आहे 90 आहे. तेवढं जर भरायचं असेल तर तुम्हाला किती बॉल लागतील 1 सेंटीमीटरचे रेडियसचे 7830 बॉल तुम्हाला त्या ठिकाणी लागतील. पुढे बघा फॉर मेटल पॅरालेलो पाईप पुढे कोणतं बेटा पॅरालेलो पाईप पुढे पॅरालेलो पाईप पुढे पहिल्या रेक्टँगललाच दिलतो क्युबॉइडला आहे वाटतं बघ बहुतेक. बघा बरं का पॅरालेलो पाईप पुढे कोणाला म्हणतात क्युबॉइडला. ठीक आहे बघा किती आहे सांगा बरं का 16 लेंथ ब्रेडथ आणि हे काय बेटा हाईट. मेल्टेड टू मेक कॉइन्स. त्याला काय करण्यात आलं मेल्ट करण्यात आलं. का बरं मेल्ट करण्यात आलं त्याच्यापासून आहे ना काय तयार करायचं बेटा कॉइन्स.
कॉइन्स तयार करायचे, कॉइन्स तयार करायचे. हाऊ मेनी कॉइन्स वर मेड इफ द थिकनेस अँड डायमीटर ऑफ ईच कॉइन. प्रत्येक कॉइन जो आहे त्याचं जी जाडी आहे, जाडी 2 mm आहे आणि थिकनेस जो आहे, थिकनेस तो आहे 2 सेंटीमीटर. असं उंचीला आहे 2 mm आणि असं किती आहे बेटा 2 सेंटीमीटर. किती आहे बेटा 2 सेंटीमीटर. म्हणजे रेडियस अर्धा झाला. अर्धा म्हणजे किती सेंटीमीटर 1 सेंटीमीटर. बघा लांबी किती आहे 16, ब्रेड किती आहे 11, हाईट किती आहे 10. फॉर द सिलेंड्रिकल कोन डायमीटर किती आहे 2, तर रेडियस ऑटोमॅटिक किती येणार अर्धा. बरोबर आहे का. थिकनेस किती आहे सांगा 2 mm म्हणजे किती सेंटीमीटर 0.2 सेंटीमीटर आहे. आता आपला फॉर्म्युला नंबर ऑफ कॉइन्स जे काही लागतील बनवायला त्या ठिकाणी किंवा नंबर ऑफ कॉइन्स मेड bn म्हणजे किती कॉइन बनवायचे ते n गुणिले त्या व्हॉल्यूम ऑफ कोनचा आकार काय आहे आणि व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड. क्युबॉइडचा फॉर्म्युला ऑलरेडी माहिती आहे आपल्याला, लेंथ ब्रेडथ हाईट n इंटू काय बेटा पाय आर स्क्वेअर h. पाय आर स्क्वेअर h. n इंटू काय बेटा 22/7 गुणिले 1 गुणिले h. आता हे काय बेटा त्या ठिकाणी पहा, हे हाईट आहे, हे काय आहे हाईट आहे. त्याची हाईट किती आहे 2 mm आहे. बरोबर आहे. म्हणजे 2 भागिले काय बेटा 10 सेंटीमीटर. 2 भागिले 10 काय केलं सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी केलं. ज्यावेळेस आपण याला कट करूया आणि हे करू आपण, त्याचं किती आलं बेटा 5 आलं. खालचा भागाकार इकडून काय होतो गुणाकार होतो. 80 गुणिले 11 केलं तर काय येते बेटा जेवढं काही येईल इकडला भागाकार इकडला गुणाकार इकडे जाऊन काय होतो भागाकार होतो. आणि ज्यावेळेस आपण पूर्णपणे सॉल्व्ह करू, सॉल्व्ह केल्यानंतर आन्सर काय ते सांगा बरं का. 2800 कॉइन्स आपल्याला कशापासून बनतील, ते जे क्युबॉइड आहे, जे काही रेक्टँग्युलर क्यूब शेपचा जो काही पाईप आहे, ती किती लांबीचा पाईप दिलेला आहे समजा 16 सेंटीमीटरचा, 11 सेंटीमीटर आणि 10 सेंटीमीटर जे काही आहे त्याच्यापासून जवळपास तुम्हाला किती तयार होईल, किती कॉइन तयार होतील 2800 कॉइन त्या ठिकाणी तयार होतात. पुढचा बघा. द डायमीटर अँड लेंथ ऑफ रोलर. रोलर कळतं ना बेटा, रोलर माहिती आहे का नाही. समजा हा काय आहे रोलर, हे काय बेटा द डायमीटर अँड लेंथ ऑफ रोलर. डायमीटर किती आहे बेटा 120. लांबी किती आहे 84. लांबी किती आहे 120 म्हणजे अर्ध किती आलं सांगा 60. टू लेवल द ग्राउंड 200 रोटेशन्स ऑफ रोलर आर रिक्वायर्ड. याला एंट्री करा. 200 रोटेशन्स आपल्याला लागतात. किती रोटेशन्स लागणार आहेत ग्राउंडला रोटेट करायचं असेल तर किती रोटेशन लागणार आहेत. रोलर किती वेळेस फिरवला पाहिजे 200 वेळेस. तर एकूण खर्च किती लागणार आहे त्या ग्राउंडला 10 रुपये पर स्क्वेअर मीटरच्या भावाने. कितीच्या भावाने 10 रुपये मीटर स्क्वेअरच्या भावाने. मग पहिल्यांदा काय काढावं लागेल एरिया. एरिया काढल्याच्या नंतरच आपल्याला काय काढता येतो, जेवढा काही एरिया आला त्याला गुणिले कितीने करावं लागेल 10 ने गुणाकार करावा लागेल. पहिल्यांदा पहा बेटा सर्क्युलर रोलर आहे हो. डायमीटर किती 120, रेडियस अर्धा असतो म्हणून किती आला 60 आला. हाईट किती आहे 84. नंबर ऑफ रोटेशन्स रिक्वायर्ड टू लेवल द ग्राउंड किती लागणार आहे 200. रेट ऑफ लेवलिंग किती आहे बेटा 10 रुपये पर मीटर स्क्वेअर आहे. एरिया लेवल डी काय रोटेशन मध्ये, एरिया लेवल डी 1 रोटेशन इज इक्वल टू काय कर्व्ड सरफेस एरिया ऑफ रोलर. म्हणजे हा रोलर किती आहे कर्व्ड सरफेस एरिया ऑफ रोलरचा फॉर्म्युला. रोलर हा कसा आहे स्क्वेअर सारखा आहे. काय फॉर्म्युला आहे 2 पाय आर एच. व्हॉट इज द फॉर्म्युला कर्व्ड सरफेस एरिया ऑफ द रोलर 2 पाय आर एच आहे. 2 पाय आर एच आहे. हे 200 गुणिले 2 गुणिले 22 भागिले 7 गुणिले 60 गुणिले 84 जेवढे याच्यामध्ये आपण करू केल्याच्या नंतर तुम्हाला आन्सर काय ते सांगा बरं का. जवळपास एकक दशक शतक हजार 10,000 लाख 10 लाख. याला आपण काय करायचं सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये आहे तर ह्याला आपण मीटर मध्ये कन्वर्ट करायचं. कशामध्ये मीटर मध्ये करायचं असेल तर काय करावं लागेल भागिले 100 ने करावं लागेल. पण इथे काय स्क्वेअर मध्ये आहे ना, स्क्वेअर मध्ये आहे म्हणून काय केलं 100 गुणिले 100. कारण हिचं काय झाला स्क्वेअर झाला. काय झाला ज्यावेळेस आपण कटवा कटवी करू तर आन्सर काय ते सांगा 633.6 मीटर स्क्वेअर. आता खर्च किती लागणार आहे एवढं गुणिले किती करावं लागेल 10 रुपये. म्हणजे एरिया गुणिले रेट किती आहे तेवढं. उत्तर काय ते सांगा 6336. काय ते बेटा कॉस्ट ऑफ लेवलिंग द ग्राउंड. लेवल ग्राउंड करण्यासाठीचा जो काही खर्च आहे तो किती आहे सांगा बरं का 6336. किती आहे 6336 एवढा त्या ठिकाणी खर्च येत असतो. ओके
कोणते कोणती गणितं झाली क्वेश्चन मध्ये लिही लगेच आपल्याला